नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 2026मध्ये नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार हे दोन्ही योग एका दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 2026 रोजी आले आहेत. हा एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र महासंयोग मानला जातो, कारण या दिवशी शिवांसह नागदेवतेची पूजा एका दिवशी करता येणार आहे. सोमवार हा महादेव शंकराचा वार म्हणून ओळखला जातो. श्रावणी सोमवारचे महत्त्व तर अगदी खास आहेच, पण नागाला शिवशंकराच्या गळ्याभोवतीचे स्थान असल्याने ती एक महादेवाची एक ओळख मानली जाते. तर या दिवशी असे अनेक योगायोग जुळून आल्याने नागपंचमीचे महत्त्वसुद्धा आणखीच वाढले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एका दिवशी आल्यामुळे कोणती कामे करावीत, तसेच यंदा नागपंचमीच्या दिवशी तर श्रावणी सोमवार आलेला आहे, मग हा भावाचा उपवास कसा सोडायचा, कधी सोडायचा, जेणेकरून श्रावणी सोमवारचा उपवास पण आपला मोडला नाही पाहिजे, किंवा स्त्रियांनी कोणत्या चुका करू नयेत. तसेच श्रावण सोमवार असल्यामुळे आरोग्य प्राप्ती, धनधान्य प्राप्ती, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्य वृद्धीसाठी सोमवारच्या दिवशी काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, श्रावणातील पहिला सण हा नागपंचमीच असतो. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी भावाचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशी केला जातो, पण बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा भावाचा उपवास धरला जातो आणि तो नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो. तर बघा, नागपंचमीला नागाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी नागपंचमीला नागाची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या देखील दूर होतात आणि सर्व इच्छा देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी असे दोन योग जुळून येत असेल तर यापेक्षा अजून चांगला दिवस कोणता असू शकतो. तर बघा, या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो उपवास सायंकाळी आपल्याला सोडायचा आहे. म्हणजे श्रावण सोमवारचा जो उपवास आपण करणार आहोत तर तो आपल्याला संध्याकाळी सात्विक भोजन करूनच सोडायचा आहे. भगवान शंकराच्या भक्तीसाठी श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढी नक्कीच भगवान शिवशंकराची आणि नागदेवतेची देखील या दिवशी सेवा करायला हवी. तर या दिवशी घरातील स्त्रियांनी लवकर सकाळी उठावे, नित्यकर्म आटपून घ्यावी आणि घराची साफसफाई करावी. शिवलिंगावरती सुद्धा दुधाचा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंगाची देखील विधिवत अशी पूजा करावी. शिवलिंगावरती एक तरी बेलपत्र वाहायला विसरायचं नाही. बघा, शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे शक्यतो तुम्ही पांढऱ्या रंगाची फुले या दिवशी आवर्जून अर्पण करा. शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती या दिवशी तांदळाची शिवमूठ देखील अर्पण करायची आहे. उजव्या हातामध्ये तांदूळ घेऊन ते थोडेसे ओले करून मगच तुम्ही शिवलिंगावरती शिवमूठ व्हायचे आहे. तरी यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्ही 16 सोमवार व्रताची सुद्धा सुरुवात करू शकता. श्रावणातली काही व्रते स्वतःसाठी तर काही कुटुंबाशी निगडीत असतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की श्रावणातला सोमवारचा उपवास मात्र आवर्जून करावा का? कारण तो आरोग्यप्राप्ती, धनधान्य, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्य वृद्धीसाठी सोमवारचा उपवास हा श्रावणातला केला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही श्रावणातले सोमवारचे उपवास मात्र जरूर करावेत. तर या दिवशी नागपंचमी सुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी नागदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे. नागाला दूध वाहून नागदेवतेची अगदी विधिवत पूजा करायची आहे. जर तुमच्या इथे कुठे आसपास वारूळ असेल तर तुम्ही त्या वारुळाची जाऊन पूजा करायची आहे आणि जर वारूळ नसेल तर मग तुम्ही घरामध्ये तांदळाच्या साह्याने किंवा रांगोळीच्या साह्याने किंवा शेणाच्या साह्याने नागाची मूर्ती वगैरे बनवून रांगोळीने चित्र काढून किंवा कागदावरती चित्र काढून तुम्ही नागपंचमीची पूजाही करू शकतात. बघा, असेही म्हटले जाते की नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला साप चावण्याची भीती नसते. तर या दिवशी सापांना दुधाने अंघोळ आणि पूजा करून त्यांना दूध पाजल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत. शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. शेतातील उंदरांचा नायनाट करून साप शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करत असतो आणि त्यामुळे नागपंचमीला शेतकरीही शेतामध्ये नागाची पूजा करतो. बघा, या दिवशी नववधू माहेरी येतात, जिम्मा फुगड्या खेळतात, झाडाला झोके देतात आणि हा सण आनंदाने साजरा करतात. धन्यवाद.
व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.